टेलिकॉम कडून निखिल पाटील यांच्याकडून जिथे 3 षटकार जर आले बॅक टू बॅकचे तरी सुद्धा 1111 रुपयाचा पॉवर बँक आपल्याला दिला जाईल। आणि त्यानंतर 6 चेंडू 6 षटकार जर लगावले कोणत्याही खेळाडूने तर तब्बल 5555 रुपये कॅश प्राइज असणार आहे। निखिल पाटील यांनी आपलं ATM खुलं केलंय परंतु त्याचा पासवर्ड आहे 3 विकेट 3 षटकार किंवा 6 षटकार। नक्कीच पारितोषिक आलंय। आपण पाहताय राजू जादा साहसने या सामन्याचा आनंद घेतायत। चला फलंदाज पाठवा वावशी संघ लवकर। राजू जादा साहसने आपण पाहताय या सामन्याचा आनंद घेतायत आणि त्यांच्याकडून पारितोषिक आलंय लगातारच्या 3 षटकारासाठी 1000 रुपये आणि लगातारच्या 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे श्रीराम वावशी संघासाठी। निखिल पाटील यांच्याकडून आपण पाहताय भरघोस पारितोषिक लावली गेलीत आणि हे सामने सुरू झाले ना त्याच्या आधीच माझ्यासाठी सुद्धा एक पॉवर बँक त्यांनी मला गिफ्ट केलाय त्याबद्दल त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे। प्रतीक पाटील यांच्याकडून देखील कॅश प्राइज असणार आहे लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। प्रतीक पाटील यांचे लगातारच्या 3 षटकारासाठी 500 त्यानंतर 1111 रुपयाचा एक पॉवर बँक आणि त्यानंतर जर या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 षटकार लगावले तर 1000 म्हणजे तब्बल 1500 रुपये कॅश प्राइज बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी आणि 1111 रुपयाचा पॉवर बँक। मायक्रोफोन मध्ये आपण करूया बदल। उमेश सावंत मालदेव या ठिकाणी मायक्रोफोनवर असतील। हॅलो चिक, थँक्यू सो मच अमित। खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने जय हनुमान मित्र मंडळ गोरठण बुद्रुक यांच्या वतीने आपण भव्य दिव्य नाईटची स्पर्धा पाहत आहोत आणि आपल्या या ग्रामीण आणि तळागाळातील खेळाडू आहेत आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ करून देणारी ही मानाची स्पर्धा आहे। पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि पहिलीच विकेट पहिल्याच बॉलवरती आणि आनंद आणि जल्लोष इथे करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते। छांबेवली टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। आणि लॉंगॉन मध्ये सागर हडप साहेबांचा इथे बॅनर आहे आणि त्या बॅनरला जर बॉल लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कुमार पाटील होराळे यांच्या माध्यमातून असणार आहे आणि राकेश भाई यांच्या देखील बॅनरला बॉल लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। उनके टीम के पैसा अपने टीम में नो चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कॅश। फिर क्या है बात। जाऊया आपण पहिल्याच बॉल वरती विकेट आला आणि दुसऱ्याच आता सेकंड बॅटिंग साठी अक्षय आलात। बॅटिंगच्या दुसऱ्या बाजूला आपण विजयला पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती संदेशला पाहताय। या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॉल टर्न केलाय। मिड विकेटला चांगली फिल्डिंग होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडा मिस होतोय आणि तिथून मात्र एक सिंगल इथे प्राप्त होतोय। हॅलो, प्रत्येक विकेटसाठी देखील पारितोषिक आलंय जांभिवली संघासाठी। प्रत्येक विकेटसाठी मिलिंद सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। चला या पारितोषिकाचा आपल्याला फक्त पासपोर्ट टाकायचं विकेट घ्यायचे आहेत परंतु समोर आपण पाहिलं तर डावखोऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विजय पाहायला मिळतोय आणि डावखोरे फलंदाज हे नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ऍक्टिव्ह असतात अग्रेसर असतात आणि तोच फलंदाजी त्याचा स्ट्राईक केलेला आहे। दुसऱ्या बॉल वरती ते चिकी रन्स इथे कंप्लीट केले। नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा संदेश तयार होतोय। प्रचंड वेग आहे त्याच्याकडे। वीरेश देखील खूप चांगल्या पद्धतीने तो करतो आणि या पहिल्याच आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये P1चं पहिलं आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धावा येणं आता खूप महत्वाचं आहे। हॅप ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला टर्न केला। चल रे भोपल्या टनक 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 चरण। आपण पाहताय जय हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक यांच्या वतीने आपण पाहताय हे आयोजन केलं गेलंय आणि या आयोजनामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी आपला हातभार लावतोय। जर का राकेश जाधव आणि सागर हडप यांच्या बॅनरला डायरेक्ट षटकार लगावला तर कुमार पाटील होराळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि जर का
कुमार पाटील यांचा विचार केल्यानंतर जे होराळ्याचे सर्व ग्रामस्थ या सामन्याचा आनंद घेत आहेत ना, त्या सर्व ग्रामस्थांसाठी आईस्क्रीमची सोय कुमार पाटील यांच्याकडून केली गेली आहे. समालोचन कक्षामध्ये देखील थोड्याच वेळात ती पोहोचली जाईल, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. चला मॅच मध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय, चांगला इथे बॉल त्यामुळे ऑन साईडला ड्रिंक करण्याचा प्रयत्न, फटका फसला. अगदी यष्टीरक्षक बॉलच्या जवळ आले होते, परंतु हा बॉल धरती मातेला बॉल झाला. इथे सिंगल येते आणि खरं तर खूप इथे बक्षिसांचा वर्षाव लागलाय खेळाडूवरती, कारण की आपल्या खेळाडूंचा एक चांगला खेळ व्हावा आणि त्यांचं चांगलं काम करावं आणि आपले जे पाहुणे मंडळी आहेत ते त्यांना पोचपावती चांगल्या पद्धतीने करतात. जयेश पनवेलकर यांच्याकडून आपण पाहताय पारितोषिक आलाय. प्रत्येक षटकारासाठी 666 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 444 रुपयाचं पारितोषिक. वावशी संघासाठी हे पारितोषिक असणार आहे. सौया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा टोटल झालं त्या 6 धाबा हुक करण्याचा प्रयत्न केला, धाबा बुक करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉलची होते सांगता डॉट बॉल आला. थँक्यू सो मच. आता मात्र पारितोषिक आलाय ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे विद्यमान सरपंच प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जांभिवली संघासाठी असणार आहे. बघा पारितोषिक लागायला सुरुवात झाली, एटीएम खुलं झालंय आणि या ठिकाणी माझ्यासाठी सुद्धा जयेश पनवेलकर यांच्याकडून पारितोषिक आलंय. कलेची दाद या ठिकाणी दिली जाते. 500 रुपयाचा कॅश प्राइज माझ्यासाठी सुद्धा आलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं फक्त 6 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदेशचं खूप चांगलं षटक राहिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी अँगलने बॉलिंग पाहायला मिळेल. व्हेरिएशन चांगलं केलं संदेशने, फक्त 5-6 धावा दिल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते, 3 षटकांचा मॅच आहे आणि या 2 षटकांमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी तुम्हाला 30 धावा ते जास्तीत जास्त धावा तुम्हाला 40 जमा करणं खूप अनिवार्य असणार आहे. नेक्स्ट बॉलर आकाश बॉलिंग ट्रॅकवरती समोर असणार आहे. बॅटर ते धावांची गरज असणार आहे. विजय आणि अक्षयला तुम्ही पाहताय, धावांची गरज आहे. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मोलतेमध्ये बॅटर असतील, बॉलर असतील, प्रत्येकाला इथे पारितोषिक आहे. पासवर्ड टाका तुम्ही विकेटचा, पासवर्ड टाका तुम्ही षटकारांचा अथवा पासवर्ड टाका तुम्ही या चौकारांचा, तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. या आपल्या खेळाडूंवरती हे दिलेलं तुम्हाला चॅलेंज आहे आणि हे तुम्हाला चॅलेंज स्वीकारायचं आहे. नेक्स्ट इनिंगला दुसऱ्या इनिंगला तर सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश समोर असणार आहे. विजय एक डावखोर त्याचा फलंदाज आहे, नेहमी ऍक्टिव्ह असतो, परंतु या मॅच मध्ये खोलफॅट टाकलाय, उचलण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉटला चांगला बॉल, काय बॉल टाकलाय, पहिलाच बॉल कमालीचा यॉर्कर टाकलाय आणि या बॉलला कोणतंही उत्तर नाहीये बॅटरकडे. चांगला बॉल एक रिलीज केलाय आणि असे जेव्हा तुम्ही बॉल टाकता ना तेव्हा प्रेक्षकांच्या मनामध्ये एक चांगलं घर करता. प्रेक्षकांसाठी खेळाडूसाठी मेजवानी आहे, चांगली स्पर्धा. ओहो बिम्मर की बिमारी, काय खट केलाय, बॉलला फक्त टच केला आणि बॉल निघाला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं ठोकलाय तो चौकार. अप्पर कटचा चांगला वापर. थोडस थांबवतो आपल्याला, परंतु जयेश पनवेलकर यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज मी अमित पाटील माझ्यासाठी आलाय. त्यानंतर विद्यमान सरपंच जांभिवली प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून देखील माझ्यासाठी 500 आले नसतील ना तरी मला माहिती आहे या 4 दिवसामध्ये त्यांची हजेरी नक्कीच या स्पर्धेसाठी लागेल. क्रिकेटवर खूप सारं त्यांचं सुद्धा प्रेम आहे. नो बॉल दिलाय आणि आता फ्रीडचा बॉल असणार आहे. अक्रम करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आला, फुल टॉस होता, त्याला चॅलेंज केलं बॅटरने आणि तिथे 4 धावा आल्या होत्या पॉईंट क्षेत्रामध्ये आणि ते फुल टॉस तिथे चांगलं इथे कनेक्ट केलं आणि आता इथे डॉट आलाय. चांगला बॉल इथे पेस केला अक्षयने, आकाशने बॉल टाकत असताना डॉट टाकलाय. फ्रीडचा बॉल हा अगदी सस्त्यामध्ये गेलाय. नेक्स्ट बॉल, आणखीन एक कमालीचा यॉर्कर, बॉल हातातून निसटला. शॉर्ट थर्ड मॅनला तुम्ही गल्लीमध्ये पाहताय आणि तिथून मात्र बाईकच्या माध्यमातून इथे एक धाव येत असताना एक 22-12 धावा धाव फलकावरती आल्यात आतापर्यंत. चांगला गेम प्लॅन केलाय जांभोली टीमनं आणि त्याच पद्धतीनं सध्याच्या स्थितीला ते बॉलिंग करते. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा, बॉलिंगचा स्टँडर्ड त्यांनी दाखवला आतापर्यंत. लाजवाब टप्प्यावरती फोकस ठेवलं, टप्प्यावरती ताबा ठेवलाय. ते अॅक्युरसी, ते परफेक्शन, ते डायरेक्शन, ते विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं ते व्हेरिएशन अप्रतिम राहिलं. 12 धावा आतापर्यंत अक्षय विजयच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. 7 बॉलच्या पाठीमागे 9 धावांचं योगदान राहिलं. बॉलर तयार, विकेट करण्याचा प्रयत्न, एच लागले सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज बाद.
पारितोषिक या ठिकाणी आली आहेत. आपण पाहताय विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज विद्यमान सरपंच जांभिवली प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून आलाय. त्यानंतर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज मिलिंद सावंत जांभिवली यांच्याकडून आलाय. त्यानंतर फलंदाजांसाठी सुद्धा या ठिकाणी संधी प्रमोद भाई शिर्के यांनी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला नको. तर वावशीसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. फलंदाजी करताना 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून, आणि 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर 3000 रुपये. 3 चेंडू 3 चौकाराला 2000 आणि 3 चेंडू 3 षटकाराला 3000. सध्याच्या स्थितीला पण पाहिलं वावोशी टीम सध्या संकटामध्ये, सध्या बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जांभोली टीमनं. आकाश तयार झालाय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये कडे खेळण्याचा अगदी जाग्यावरून प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. आणखीन ते डॉट आला. हे खेळाडू आहेत ना, ते एकमेकांशी नेहमीचे असोसिएशन मध्ये झुंजत असतात, लढत असतात, आणि त्याच कारणानं त्यांना एकमेकाची कमजोरी माहिती आहे की कोणाला कोणाची नस कुठे दाबली थँक्यू सो मच. त्रास होईल. प्रतीक पाटील गोरठणचे आहेत या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक आलेत. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 2222, प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी 2222 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. यावेळेस फाईन लेगला अखूट टप्पा होता आणि टप्प्यावरती शेवटच्या बॉलवरती हॅपी एंड गुड न्यूज देत असताना बॅटरला आपण पाहिलं अगदी शफल झाला. हॅप ट्रॅकर बॉल होता आणि त्याला ऑन साईडला खेळलं आणि फाईन लेगला फिल्डर थोडे दूर होते. ऍक्सिडेंट रिप्ले मध्ये बॉल बराच वेळ काल हवेमध्ये राहिला होता आणि तिथून मात्र वावशी टीम साठी चौकार आला. आणि बघता बघता षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करते टीम वावोसी. पहिला डाव दोन्ही टीमनं जिंकला आणि 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. पियुष आणि विजय. D&D मार्ट दिनेश पाटील यांच्याकडून देखील आपण पाहताय जेवढ्या मॅच होतील ना या 4 दिवसामध्ये, त्यामध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी कॅप, मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरेल त्याच्यासाठी कॅप या ठिकाणी आली आहे. त्यांचं देखील आपण देऊया मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. यस उमेश सर. चला शेवटचा ओव्हर राहिला, शेवटचा षटक राहिलं आणि आता शेवटच्या षटकामध्ये धावा आता येणं खूप महत्वाचं आहे. 16 धावा धाव फलकावरती पियुषची आपण बॅटिंग पाहिली तर 2 बॉलच्या बॅटपैकी 4 धावामध्ये त्याच्या बॅटमध्ये चौकाराला विजयने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. 7 बॉलच्या बॅटपैकी त्याच्या बॅटमधनं 9 धावा आलात. एक हक्काचं व्यासपीठ करून देणारे आपण पाहत आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि परंपरेची स्पर्धा आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंना अशी स्पर्धा खेळण्यासाठी मिळत नसते आणि त्याच अनुषंगाने एक उद्देश घेतला, एक ध्येय घेतलं, एक स्वप्न बाळगलं आणि हे स्वप्न आज पूर्ण होत असतं. आमच्या संपूर्ण या आमच्या आयोजक कमिटी जी गोठणची कमिटी आहे, भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आमच्या ग्रामीणच्या खेळाडूंना त्यांनी उपलब्ध करून दिले. खूप चांगलं आयोजन आणि हे आयोजन 1 किंवा 2 किंवा 10 किंवा 15 दिवसामध्ये होत नसतं. त्यासाठी 2 ते 2.5 महिने घेतलेत त्यांनी. पहिलाच बॉल लेगस्टम्पच्या बाहेर बॉल, इथे बॉल डिलिव्हर होतो. व्हाईट बॉलचा कॉल येत असताना 17 धावा धाव फलकावरती. धावा आता येऊ लागल्यात. 17च्या 27 किंबहुना 27च्या 37 धावा होणं खूप महत्वाचं आहे. जर या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात ना, रन्स आल्यात तर ही मॅच अगदी रपांटप होईल. किंबहुना जर 25 धाव्यांवरती रोखलं तर कदाचित हा मॅच एकतर्फा देखील होऊ शकतो. कारण का जांभोली टीम चांगली आहे. मी त्यांचा खेळ पाहिला अनेक वेळा, थोडा दिवस पाहिलं आणि ती सध्या टीम खेळते. यष्टीरक्षक अगदी क्लोज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत अगदी खूप रनअप त्याचा मोठा आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला फुल टॉल केलाय आणि बॉल निघाला सीमारेषा पार. मोठा गॅप आणि मोठा धमाका आलाय तो चौकार. चार धावा आलात तरी 4 धावेच्या बरोबरीनं हा बघा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये समोर टाकला, थोडासा 1-2 पावलं पुढे आला आणि त्याच्यानंतर लोवर फुल टॉसला भिरकवलं आणि सी कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये गॅप मध्ये बॉलला ठेकलंय आणि 4 धावा आल्या. चांगली बॅटिंग अप्रतिम. चंद्रकांतजी विकेट काढली तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मिलिंद सावंत यांचं एटीएम खुलं झालंय आणि सर यांचं एटीएम आता खुलं झालंय तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा. जयेश दादा पनवेळकर साहेब जे कलाकार आहेत आणि त्या कलाकारांना अगदी दाद देत आहेत की तुम्ही जी कला सादर करताय ते चांगलं होतं, तुम्ही चांगलं कार्य करताय आणि त्यांच्या तिकडून माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. धन्यवाद साहेब. नेक्स्ट बॉल पार्टनर समोर खेळला,
बॉल निघाला सीमा रेषेच्या बाहेर. एवन क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक बॅक बॅक. क्युडीचे ऍक्सेंट रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. 2 पावलं पुढे आला त्याच्यानंतर बॅटच्या रेडार मध्ये बॅटच्या टप्प्यामध्ये, आणि जेव्हा टप्प्यामध्ये येतो ना तेव्हा पट्ट्यामध्ये घेतला जातो आणि त्याच्या पट्ट्यामध्ये आला. आणि जेव्हा जेव्हा तुमची पायांची हालचाल होते ना तर एका तुम्ही मोठ्या फटक्यांना जन्म देता आणि तिथे पायांची हालचाल केली, चाल दाखवली आणि तिथून मात्र एक मोठा धमाका झालाय. आणि आता धावसंख्या हळूहळू तर वाढू लागले. टोटल झाल्या 27 धावा. अमित पाटील काय मॅच रंगले. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये वावसी टीमला धावांची गरज आहे. आणि सध्या विजय नावातच काही सर्व काही आहे. प्रत्येकाला विजय हवा असं वाटतो, प्रत्येकाचा विजय होणं गरजेचं असतं. आणि प्रत्येक जण विजयाशी, मग तुमचं ऑफिशियली काम असेल, व्यतिरिक्त कोणतंही असेल, तुमचं पॉलिटिक्स असू द्या, तुमचं शिक्षण असू द्या, पुढे प्रत्येक जण जाण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॉल. ओहो, पुढे आला होता यष्टीरक्षक जवळ आहे, चिता आहे पाठीमागे आणि डॉट बॉल. श्री साई समर्थ CSB धामणी आणि त्यांच्या धारणी, त्यांच्या विरोधामध्ये नवजीवन साऊंडोली. हे दोन्ही टीम आपण पेजडेसिम बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचं. आपला इथे टॉस केलं जाईल. टोटल झाल्या 27 धावा धाव फलकावरती. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण जी वाहणी पाहत आहोत ते चांगलं टेलिका सेटअप पद्धतीने केलंय. आणि या वाणीला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. यावेळेस पुढे चाल केले ऑन साईडला, गॅप मध्ये बॉल आहे, गॅप आहे मोठा, धावांचा नाही होणार तोटा. आणखीन एक विजयच्या बॅट मधनं मोठा धमाका, बॉल सीमा पार आलाय तो खणखणीत चौकार. डीजे. चला, श्री साई समर्थ CHB धारणी आणि त्यांच्या समवेत नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नवजीवन चावंडोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी संपर्क साधा, आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. परंतु जयेश पनवेलकर बघा, कलेला दाद देणं आणि कलाकाराचं या ठिकाणी मान ठेवणं हे जयेश पनवेलकर यांच्याकडून शिकावं. त्यांच्याकडून आपण पाहताय उमेश. काय बॅटिंग होते, काय काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल टर्न केलाय आणि बॉल निघाला सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक येते, अगदी मोकळ्या मनाने फटका केलाय आणि टार्गेट सेट केलंय. परंतु विजयची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या होऊन जाऊन द्या. नावातच काही भाऊच्या सर्व आहे आणि काय बॅटिंग केला, नावातच सर्व म्हणून आहे आम्हाला याचा गर्व. लाजवाब. पहिलं पर्व यातच काही सर्व, आणि या पहिल्या पर्वाचा गर्व जाऊया आपण टॉस कडे. चला, विनंती करतोय श्री साई समर्थ CHB धारणी, ज्याचे पॅकर आहेत अजित लबडे. चला, धारणी संघाचा कर्णधार आणि नवजीवन चावंडोली संघाचा कर्णधार लगेच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल. त्यानंतर आपण वळूया स्वागताकडे. सन्माननीय सुधीर घोडविंदे आपण पाहताय कर्जत किरवली किकवी गावातून या ठिकाणी बिलॉंग करतात, या सामन्यांसाठी आलेत. तर निखिल पाटील यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण सुधीर घोडविंदे यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच, जर विजय मोरेने जर तिसरा चौकार आला असताना, बॅक टू बॅकचे 2 मारले होते, तिसरा चुकला. 2222 प्रतीक पाटील यांचे. त्यानंतर 2000 रुपये आमचे विद्यमान सरपंच जांभिवली प्रमोदभाई शिर्के यांच्याकडून देखील होते. आणि राजूजाता शाहसने यांच्याकडून देखील पारितोषिक होतं 500 रुपयाचं कॅश प्राईज, ते सुद्धा या ठिकाणी मिळालं असतं. परंतु जयेश पनवेलकर यांचं देखील आपण पाहता या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अक्षय पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. जयेश पनवेलकर ज्यांनी आपण पाहिलं, उमेश सावंत मालदेव यांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिला. समालोचनाचा या ठिकाणी दाद दिली. त्यानंतर माझ्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी दिलं. प्रमोदभाई शिर्के यांच्याकडून देखील माझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज गुगल पेच्या माध्यमातून जमा झालं, त्यांचं सुद्धा धन्यवाद.
विजय मोरेची फलंदाजी आपण पाहताय. ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे विद्यमान सरपंच यांना आवडली आहे. जे एक षटकार आणि 2 चौकार आले ना विजय मोरेच्या बॅटमधून, त्याच्यासाठी वावशी टीमसाठी पूर्ण टीमसाठी आपण पाहताय 3000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय प्रमोद भाई शिर्के विद्यमान सरपंच जांभिवली यांच्याकडून. तर नंतर मॅच झाल्यानंतर विजय मोरे यांना विनंती आहे, आपल्या संघाचा कर्णधार पाठवा आपण ते पारितोषिक घेण्यासाठी. या दरम्यान आपण पाहताय प्रवीण दत्तात्रय पाटील गोरठण, जगदीश रामभाऊ पाटील गोरठण, संजय गोपाळ पाटील गोरठण आणि अविनाश गणपत पाटील गोरठण या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजमध्ये या, आपलं स्वागत केलं जाईल. चला चेंडू द्या मैदानावर. सामन्याला करूया सुरुवात. आपण पाहताय पहिलं सत्र समाप्त झालंय. पारितोषिक आत्ता सुद्धा या ठिकाणी ऑन असणार आहे. प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून बॅक टू बॅकच्या 3 चौकारासाठी 2000 आणि बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या जांभिवली संघासाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील संधी आहे. 3000 रुपयाचा कॅश प्राइज पटकवलं, परंतु बॅक टू बॅकच्या 3 विकेट जर आल्या ना, गोलंदाजाने कुठल्या 3 विकेट मिळवल्या त्याच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून. बघा दोन्ही संघ आपल्याच विभागातील आहेत आणि आपल्या विभागातील क्रिकेटवर प्रमोद भाई शिर्के यांचं खूप प्रेम आहे आणि ते प्रेम मात्र आपल्याला या ठिकाणी या पारितोषिकांच्या माध्यमातून व्यक्त करताना पाहायला मिळतात. थोडंच मला तर वाटतंय आजच्या दिवशी नाही तर परंतु उद्या परवाच्या दिवशी त्यांचं आगमन देखील या ठिकाणी नक्की होईल. या दरम्यान आपण पाहताय नंदू शहासने सामाजिक कार्यकर्ते वावशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. स्टेजमध्ये विराजमान होऊन आपण पाहताय सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. संदेश लबडे यांच्याकडून आपण पाहताय शुभेच्छा आल्यात या सामन्यांसाठी, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ॲडव्होकेट निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय नाणेफेकीचा कौल केला जातोय. ॲडव्होकेट निलेश पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. धारणी विरुद्ध चावंडोली हा सामना पाहायला मिळेल, परंतु या सामन्याकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. इथे जिंकण्यासाठी आपण पाहताय 18 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत. 36 धावा 12ची सरासरी गाठायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी जांभिवली संघाला जिथे पहिले चेंडूवर लॉंगॉनला कार्पेटच्या सहारे सुहासच्या बॅटमधून आपण पाहिला जो चेंडू ट्रायबल झाला जिथे 1 धाव आली. या एका धावेने धावफलकाचा श्री गणेशा केला गेला. वैयक्तिक खातं उघडलंय सुहास या फलंदाजाने. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय यश. हा चेंडू या ठिकाणी चुकी केली होती परंतु त्या चुकीला सावरलं गेलं. लॉंगॉनला उभा असलेला खेळाडू मिडॉनला उभा असलेल्या खेळाडूकडून जिथे पंच आमच्याकडे वळतात आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव धावफलकावर जोडली जाईल जिथे एका धावेने आपण पाहताय 2 धावा धावफलकावर. परंतु निखिल पाटील काय पारितोषिक या ठिकाणी लगावलंय. बॅक टू बॅकच्या 3 विकेटसाठी 1111 रुपयाचा पॉवर बँक अजय टेलिकॉम यांच्याकडून तुम्हाला देण्यात येणार आहे. बॅक टू बॅकच्या 3 षटकार 3 चौकारासाठी देखील 1111 रुपयाचा पॉवर बँक देण्यात येणार आहे. आणि जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले ना तर मात्र 5555 रुपयाचा कॅश प्राइज देखील पाटील यांच्याकडून. 6 षटकार बॅक टू बॅकचे 6 षटकार जर लगावले तर. परंतु या चेंडूवर काय घडलं मैदानामध्ये जिथे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. धारणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. परंतु या चेंडूवर काय घडलं बॅटची कडा घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज प्रवीण या ठिकाणी बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रवीण पहिला झटका मिळाला जांभिवली संघाला. प्रवीण माघारी परतला. इनायत नंबर 3 वर आपण पाहताय आशुतोष हा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 3 षटकामध्ये 36 बनवायचे आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर आल्यात. समीकरण आता मात्र आलंय 15 चेंडू आणि 34 धावांचं. 15 चेंडू 34 धावा. परंतु हे मैदान मित्रांनो या मैदानावर आपण पाहताय प्रेक्षकांची नेहमी हजेरी असते. मिलिंदजी सावंत यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहताय 200 रुपयाचा कॅश प्राइज.
हे कॅश प्राईज लगावले जात आहेत, परंतु फलंदाज त्या ठिकाणी ते कॅश प्राईज मिळवणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. येसचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर आलाय, बराचसा प्रवास करून त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक हलते, धावफलक जाऊन पोहोचत आहे 4 या धावसंख्येवर. 4 धावा आपण पाहताय धावफलकावर आल्यात. 36 धावांचा पाठलाग करायचा आता समीकरण मात्र पाहायला मिळत आहे. चेंडू बाकी असतील 14 आणि धावा करायच्या 32. हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे, कारण आपण पाहताय 3 षटकाचा सामना आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना भेटीला आला. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑफ वरून आलाय, पकडलाय सुंदर जेल आणि संपवलाय फलंदाज आशुतोष मालुसरेचा खेळ. यस डीजे. दुसरी विकेट या ठिकाणी मिळाली जाते. गोलंदाज यश आपण पाहताय चांगली गोलंदाजी. 36 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु त्या 36 धावा रोखायच्या होत्या वावशी संघाला. तिथे मात्र आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आपण पाहताय 4 धावा धावफलकावर आल्या, 2 विकेट या ठिकाणी मिळवल्या गेल्यात यश या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी, परंतु त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. सुहास जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत जांभिवली संघाला चिंता नसणार आहे. परंतु नवीन फलंदाज इनायत नंबर 4 वर आपण पाहताय आकाश आलाय. हा चेंडू वाडव्या बॅटने लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. काव कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी चेंडूची अडवणूक होते, फेकी होते, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आला आणि धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 या धावसंख्येवर. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज असणार आहे 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा. यस डीजे. डीजे उपसरपंच चषक आपण पाहिलं होतं या गोरठण बुद्रुकचं तांबडीच्या मैदानावर. त्याचं आयोजन केलं होतं ऋषी पाटील आणि बरेच त्यांच्याबरोबर निखिल पाटीलचं यांचा सुद्धा हात होता त्याच्यामध्ये. अक्षय पाटील सुद्धा होते. बरेच आयोजक आपल्याला त्या सामन्याने देखील पाहायला मिळालं होतं. आणि तेव्हा मात्र स्वप्न पाहिलं होतं नाईट रजनी साकार करण्याचं, आणि ते स्वप्न मात्र या सर्व गोरठण ग्रामस्थांच्या वतीने आणि त्यांच्या या ठिकाणी आधारामुळे आपण पाहताय पूर्ण झालंय. या सर्व गोरठण ग्रामस्थांचं महत्त्वपूर्ण आभार देणं गरजेचं आहे, कारण या ग्रामस्थांची खूप मोठी साथ या ठिकाणी लागली आहे. परंतु प्रतीक पाटील गोरठण बुद्रुक यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक षटकार हॅट्रिक, प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2222 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. प्रतीक पाटील आमचे वर्गमित्र आहेत. उमेश सावंत मगाशी ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते सुद्धा आमचे वर्गमित्र आहेत. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेग रिजन मध्ये. 1 बाउंस चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. चौकार. डीजे चौकारानंतर आपण पाहताय पहिल्याच चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर चौकार आला. 10 धावा धावफलकावर. चला चेंडू त्या मैदानावर. 10 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही आपण पाहताय 10 चेंडू आणि गरज असणार आहे 26 या धावसंख्येची.
10 चेंडू 26 धावा. सुहास शिर्के कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मागाशी सुद्धा आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवला. 6 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 20 धावांची बहारदार खेळी. आता सुद्धा या ठिकाणी वावशी संघाच्या विजयाच्या आणि जांभिवली संघाच्या विजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल ना तर सुहास शिर्के उभा आहे. आणि आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार. षटकाराला आपण पाहिलं 6 धावांनी धावफलक 16 या धावसंख्येवर षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळालंय. मिलिंदजी सावंत यांच्याकडून आता मात्र प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांवर दबाव तंत्राचा वापर केला जातोय. जिथे अपील खूप सारी पाहायला मिळाली परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. पंच आमचे अविनाश पालांडे सर यांच्याकडून मात्र ती दात फेटाळली गेली. तिथे समीकरण आता बदललं जाईल. नरेश दलवी मला सांगतात 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. जर सामना जिंकवला सुहासने तर सुहाससाठी 1000 रुपये मिलिंद सावंत यांच्याकडून. हा चेंडू बॅटची कडा लागली होती. झेल घेण्याची संधी होती. यष्टिरक्षकाने ती संधी दवडली आहे. तिथून मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालंय सुहास शिर्के या फलंदाजाला. त्याचा फायदा उचलणार का? कारण हा चेंडू सुद्धा आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव आलेत. षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळालाय गोलंदाज विजय मोरे या गोलंदाज विजय मोरे हा सुद्धा आपण पाहिला तर एक नावाजलेला गोलंदाज आहे. बऱ्याचशा स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्याकडे आहे तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. जिथे कार्पेटच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोका संभवला असता कारण कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा नव्हता फलंदाज सुहास शिर्के. तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पळून पूर्ण केले जात आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आलाय. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर आपण पाहत आहे 9च्या सरासरीने 18 धावा आल्यात. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे 6 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावांची गरज. कोण गोलंदाज वापरणार वावशी संघ? कर्णधार कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु गोरठण बुद्रुक गावाचं हे आयोजन आहे आणि जर पाहिलं ना तर या चषकाला नामकरण केलं गेलं नाही आतापर्यंत. पण ते नामकरण या ठिकाणी मी करतो. कारण जर मित्रांनो पाहिलं ना तर या गावाची एकता दिसून येते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे ही गावाची जी एकता आहे ना त्याच नावाने आपण या स्पर्धेचं नामकरण करू या एकता चषक. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर ही एकता गावाची एकता एकजूट काय असते ती दाखवून दिली आहे. एक नाईट रजनीचं आयोजन करणे सोपं नसतं परंतु या पूर्ण गोरठण ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि या 36 विभागातील आपण पाहत आहे सर्व लोकांचं या ठिकाणी सहभाग खारीचा वाटा तो या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या मात्र या सर्वांमुळे ही स्पर्धा घडली जाते. त्या सर्वांचं मनापासून आभार. 6 चेंडू 18 धावांची गरज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहे जिथे शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय मॅन फ्रॉम वावशी. वावशीचा किरण पवार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अक्षय चौधरी आपण पाहताय बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहताय आकाश. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. बरेच सामने आकाशने आपल्या एक हाती या ठिकाणी जांभिवली संघासाठी फिरवलेत परंतु आता दाखवून द्यावं लागेल की मी या संघामध्ये का आहे, का या संघाची जर्सी मी परिधान केली आहे. हा चेंडू फुलटॉस होता. लोअर फुलटॉसच्या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाची चुकी आणि या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. डीजे षटकाराला षटकाराने आपण पाहतोय धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 24-24 या धावसंख्येवर. या षटकारासाठी सुद्धा आपण पाहताय मिलिंद सावंत यांचे 200.
मिलिंद सावंत यांनी आपलं एटीएम खुलं केलंय, परंतु त्याचा पासवर्ड आहे एक अंकी षटकार. जिथे आपण पाहताय 5 चेंडू, आता मात्र 12 धावांची गरज. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता, मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. सूरज महापदी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. आकाश आपण पाहताय माघारी परतलाय. नवीन फलंदाज इनायत नंबर 5 वर संदेश विचारे. 4 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज होती. संदेश विचारे यांच्यासाठी पारितोषिक आलंय मिलिंद सावंत यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. मला माहिती होतं जेव्हा जेव्हा या ठिकाणी लोकल संघ असतात ना, तेव्हा तेव्हा या ठिकाणी पारितोषिकं लागली जातात आणि ते सांगणं आपलं कर्तव्य आहे. हा चेंडू या ठिकाणी शॉर्टपिच स्वरूपाचा होता, मोठा फटका. सूरज या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि काय चेंडू अडवलाय. इथे असं वाटलं होतं हा चेंडू षटकार होतोय की काय, परंतु 100% एफर्ट पाहायला मिळाले सूरज या क्षेत्ररक्षकाचं. इथे तब्बल, चला पंचांकडून मात्र या ठिकाणी लाईन चेक करण्यासाठी इशारा आलाय. चला लाईन चेक करा. चला तिसरे पंच. जेव्हा चुलबुल पांडे असतील ना, तेव्हा कोणतीही चुकी होणार नाही. तिसरे पंच या ठिकाणी आलेत. आणि काय क्लिअरिटी आहे बघा मित्रांनो, चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जात आहे. जो संघ या ठिकाणी सामना जिंकेल ना, काय ना नक्कीच षटकार नाहीये, पंचांचा इशारा आलाय. म्हणजे एकच धाव या चेंडूवर घेतली जाईल, परंतु जो संघ सामना जिंकेल ना, त्या संघासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅरी पारितोषिक असणार आहे. विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली प्रमोद भाई शिर्के यांच्याकडून. दोन्ही संघांना संधी आहे, कोणताही संघ जिंकू दे त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. मगाशी वाऊशी संघाला 3,000 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी दिलाय. म्हणजे हा सामना जर वाऊशी संघ जिंकला ना, तर जवळजवळ एंट्री फी आपल्या खिच्यामध्ये जाताना परत घेऊन जाईल. आणि जयेश पनवेलकर आणि हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर रिजन मध्ये सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज सुहास शिर्के बॅक टू द पवेलियन. सुहास शिर्के या ठिकाणी माघारी परतलाय. मगाशी 2 धावा घेण्याची संधी होती, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. स्वतःच्या खांद्यावर विश्वास दाखवला होता, परंतु डीप कव्हर रिजनमध्ये त्या ठिकाणी फसवलं गेलं. ते म्हणजे फलंदाज सुहास या फलंदाजाला. समीकरण आता मात्र आलाय, जिंकण्यासाठी 2 चेंडू बाकी असतील आणि गरज असणार आहे 11 या धावसंख्येची.
2 चेंडू 11 धावांची गरज, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे जर हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला 2 चेंडूंमध्ये 11 धावा बनवाव्याच लागतील. परंतु काय गोलंदाजी केली आहे अक्षय या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला ना, त्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडूंवर त्याने फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. 2 चेंडू 11 धावांची गरज. रविराज घाडगे मगाशी त्याने 2 षटकार लगावले होते, तोच फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव या ठिकाणी धावफलकावर घेतली जाईल, जिथे आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचत आहे 26 या धावसंख्येवर. चला सामना सुरू करा. 2 चेंडू, आता मात्र 10 धावांची गरज. नक्कीच आपण पाहताय मनोज पनवेलकर अलिबाग वरून तब्बल प्रवास करून ह्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती आपण या स्टेजमध्ये, आणि जर हा सामना जिंकला वावोची संघ तर मनोज पनवेलकर यांच्याकडून 500 रुपये. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, जिथे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. 1 चेंडू, आता मात्र 10 धावांची गरज. एक लीगल डिलिव्हरी आणि वावोची संघ हा सामना जिंकू शकतो. वावोशी संघ जर हा सामना जिंकला तर वावोशी संघाला प्रमोद भाई शिर्के विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. शेवटचा चेंडू. अलिगल डिलिव्हरी पंचांकडून घोषित केली गेली आहे, म्हणजे हा सामना विजयी झालाय वावोशी संघ. आणि आपण पाहताय राजू दादा शहासने जे या सामन्याचा आनंद घेत होते. वावोची संघ विजयी झाला त्याबद्दल राजू शहासने यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज.